वेलकम उसाटणे आणि दुसरा बाजूला जय म्हसोबा मानेरे. अतिशय दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. किंग ट्रॉफी 2022 हे पर्व चौथ्या दिवसामध्ये आपण आहोत आणि चौथ्या दिवसामधून आपण चौथी मॅच या ठिकाणी कव्हर करणार आहोत. 12 संघाचा स्क्वॉड आपण पाहिला. तब्बल 72 संघ या स्पर्धेमध्ये खेळले जातील. 72 संघांमधून जर आपण 12चा स्क्वॉड जर पाहिला ना समीर सर, तर तब्बल 864 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. आणि जर आपण पाहिलं तर प्लेइंग 11 मध्ये जर विचार केला तर 72 संघांमधून 792 खेळाडूंचा भरणा असलेली स्पर्धा आहे. आखो टप्प्याचा बॉल, पहिलाच बॉल आपण पाहिला. पंचांकडे स्ट्रॉंग अपील पाहायला मिळते मानेरे संघाच्या वतीनं, परंतु पंच अगदी तटस्थ पाहायला मिळतात. धावत संख्या फलकावती नाहीये. पहिला चेंडू डॉट आलाय. गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहिला तर ऋषी भोईरला आपण पाहतोय. नेहमीप्रमाणे ऋषी भोईरच्या खांद्यावरती जय म्हसोबा मानेरे संघाचं हे पहिले षटक आपण पाहिलं. चेंडू डॉट आला. नितीन पाटील आणि सागर पाटील आघाडीची जोडी मैदानावरती. आखो टप्प्याचा बॉल यावेळेस इथे फटका फसलाय आणि टीपला झेल. यावेळेस आपण पाहतो शॉर्ट कव्हर पॉइंटला एक सोपा झेल टिपत असताना फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागतो. फलंदाज नितीन पाटील. बॅक टू द डगआउट. सागर पाटील आणि नितीन पाटील ही जोडी मैदानावरती आपण पाहिली. पहिला चेंडू डॉट आला आणि त्यानंतर फलंदाज बाद झाला. मी तर म्हणेन मिस्टामिक स्ट्रोक झाला. अगदी अक्षरशः फटका खेळण्यासाठी भाग पडला. समोरच्या दिशेने चेंडू अगदी समोर पडला आणि त्याला फटका अगदी इनफिल्डच्या वरून खेळायचा होता फलंदाज नितीन पाटीलला, परंतु इथे मात्र जमलं नाही. पहिला धक्का लागत असताना 0 या धावत संख्येवरती एकही धावेचं अद्यापर्यंत खातं खोललं नाही संघाच्या वतीने नाही. वैयक्तिक देखील आपल्याला पाहायला मिळत नाही. न्यू बाट्समन न्यू कॅन्डिडेट इन नंबर 3 ला मैदानाच्या आतमध्ये येत आहेत प्रेम भंडारी. पहिले षटक आपण पाहतो अत्यंत वाखाणण्याजोगी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाबा रोखायच्या कशा हे चांगलं माहिती आहे. यावेळेस इथे ऋषी भोईरचे षटक आपण पाहतोय आणि शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. भरपूर चांगला राहिला, परंतु यष्टांमध्ये जर कदाचित चेंडू आदळला असता तर थोडंसं क्लोज डिसिजन पाहायला मिळालं असतं. पंचांना देखील संभ्रमात टाकणार हा बॉल होता, परंतु यावेळेस आपण पाहिलं ना तर यष्टांमध्ये चेंडू आदळला नाही. एक धाव भन्नाट वेगाने इथे कंप्लीट केली. फलंदाज सुरुवात करतो प्रेम भंडारी स्वतःच्या वैयक्तिक खात्याला आणि संघाच्या देखील खात्याला. इथे मात्र तिसऱ्या बॉलवरती झाली सुरुवात. 5 षटकांची मॅच, 2 पॉवर प्ले. यावेळेस ऑन साइड अलॉंग द कार्पेट आपण पाहतोय. चेंडू सरळ चाललाय घरंगळ डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतात वेगाने. 2 धावांचा अवधी या ठिकाणी आणि 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सहजतेने एकवटल्या जात आहेत. भरपूर चांगलं क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतंय. किंग मैदान उसरगर यांचं हे मैदान तुम्ही पाहतात आणि क्रीडांगणावरती चालू असलेला हा दैदिप्यमान 16 आनंदाचा गजर क्रिकेटचा हे पर्व तुम्ही पाहतायत 2022चं. भरपूर चांगलं आयोजन, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, काहीतरी सर्वोच्च करण्याचा प्रयत्न BCC उसरगर या संघाने केला आणि उसरगर ग्रामस्थ मंडळाने केलाय. त्यामध्ये विशाल म्हात्रे आणि आदरणीय आधारस्तंभ पांडुरंगजी संते साहेब यांचं विशेष कौतुक. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्या कमालीचा शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार, हा येतोय चौकार. रन्स मिळतायत 4. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. अगदी चेंडूची वाट पाहिली फलंदाज सागर पाटीलने. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा ब्लॉक हॉलचा चेंडू आपण पाहतोय. फक्त सन्मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. शेवटच्या चेंडूवरती फक्त एक धाव एकवटली जाते आणि एका धावेच्या मदतीने पहिले षटक इथे कंप्लीट झालंय. सलग आपण पाहिले ना तर आमचे स्कोरर आम्हाला कांचनजी पालकरचं सांगत असताना की पहिल्या षटकामध्ये 8 धावा हा लकी फिगर आहे आजच्या दिवसामध्ये. कदाचित पॉवर प्लेच्या षटकामध्ये 8 धावा प्रत्येक गोलंदाजाकडून खर्च केल्या जातात, ते म्हणजे विशेष करून पूर्वार्धामध्ये.
आणि अद्यापर्यंत या मॅच मध्ये देखील तसं चित्र पाहायला मिळत आहे. एका बाजूला जय मसोबा मानेरे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं ना तर वेलकम उसाटणे हा संघ आहे. प्रथम बॅटिंग करत असताना ज्याने टॉस गमावलाय आणि त्यांच्या वाट्याला मात्र प्रथम फलंदाजी आली आहे. अत्यंत चांगली स्पर्धा आपण पाहतोय. तब्बल 1.5 लाख रुपये, 1,50,000 हे प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं. द्वितीय पारितोषिक 75,000 रुपये आणि तृतीय पारितोषिक 50,000. चतुर्थ, पाचवे आणि सहावे प्रत्येकी 30,000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळत आहे. खास आकर्षण या स्पर्धेचं आपल्या टुर्नामेंट मालिका वीरासाठी बाईक देण्यात येईल आणि आपण जर पाहिलं तर भरघोष पारितोषिके, इतर आकर्षक पारितोषिके तुम्हाला पाहायला मिळतात, ज्यामध्ये बेस्ट बॅट्समन त्यासाठी LED TV प्लस बॅट तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट LED TV प्लस शूज अशी पारितोषिके आणि बेस्ट फिल्डरसाठी शूज प्लस कूलर अशी भरघोष पारितोषिके तुम्हाला पाहायला मिळतील VCC उसरगर या आयोजन कमिटीच्या माध्यमातून. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज पहिले षटक इथे कंप्लीट झालंय ऋषी भोईरचं आणि आता येत आहेत विकी जोशी. षटक क्रमांक दुसरा. लेफ्ट हँडेड बॉलर यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय आणि कदाचित इथे फलंदाज होईल बाद. चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि फलंदाज या ठिकाणी होत आहेत बाद. अजून एक धक्का लागत असताना आपण पाहतोय सांघिक यश मिळतंय जे मसोबा मानेरे टीमला आणि आपण पाहिलं तर फलंदाज प्रेम भंडारी बॅक टू द पॅव्हिलियन. खूप संख्येने प्रेक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतात या मॅचचा आनंद घेत असताना आणि आमच्या व्यासपीठावरती आपण पाहतोय जे मान्यवर आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या मॅचचा आपण आनंद घेतोय. अत्यंत चांगला लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळते. आमचे ऑफिशियल स्कोरर आमच्या समोर जोडले गेलेत. त्यानंतर पूर्णपणे जर विचार केला आपण तर SMD स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्टची टीम या ठिकाणी सज्ज. विकी जोशी तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने यावेळेस आपण पाहतोय हा बॉल कबा पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळते आणि एकेरी धावेच्या मदतीने संघ हळूवार पद्धतीने आपण पाहतोय. वेलकम उसाटणे संघ आपण पाहिलं तर टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये त्याने 8 धावा केल्या आणि 8 धावा जमावत असताना आपण पाहिलं तर विकी जोशीचं अप्रतिम षटक राहिले. यावेळेस नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज झालाय बाद. क्लीन बोल्ड होत असताना अजून एक धक्का लागतोय वेलकम उसाटणे या संघाला. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय विकी जोशीची आणि 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आपण पाहिल्या आणि या षटकामध्ये एकच धाव अद्यापपर्यंत आली आहे. 2 गडी देखील बाद झाले. 2 विकेटचं पतन त्या या षटकामध्ये झालंय. षटक क्रमांक दुसरं हे पॉवर प्लेचं आपण पाहतोय. P1च्या पहिल्या षटकामध्ये 8 धावा जिथे मात्र विकेटच्या तलाशमध्ये होता गोलंदाज आपण पाहिला तर ऋषी भोईर परंतु विकी जोशीने मात्र 2 खेळाडूंना इथे बाद करण्यामध्ये या षटकामध्ये यश आलंय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा विकी जोशी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला ऋतिक पाटील. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ब्लॉक हॉलचा चेंडू अगदी स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये चेंडू गॅदर करत असताना विकी जोशीला पण पाहतोय. अत्यंत चांगलं षटक पाहायला मिळतंय जय मसोबा मानेरे संघाच्या वतीनं. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती असताना धावा कमी खर्च केल्या जातात. इकॉनॉमिकल षटक आपण पाहिलं ना तर या षटकाकडे पाहिलं जाईल. पहिले षटक अत्यंत वाखाणण्याजोगे होते. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून हे देखील षटक अत्यंत चांगलं पाहायला मिळतंय. यावेळेस इथे स्विंग अँड मिस करत असताना चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो तोपर्यंत एकही धाव आपल्याला पाहायला मिळत नाही. अक्षरशः फलंदाजाला डॉमिनेट केलं जात आहे. फलंदाज ऋतिक पाटीलचा विचार केला. 2 चेंडू त्याने फेस केले. पहिला ब्लॉकॉलचा चेंडू आणि आता यावेळेस अगदी चेंडूने थोडंसं वळण घेतलं आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील
यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका अप्रतिम होता आणि चेंडू सरळ चालला डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतायत 4. हा चौकार फलंदाज ऋतिक पाटीलच्या बॅटमधून. षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अगदी मी तर म्हणेन ऋतिक पाटीलने 2 चेंडू रीड केले आणि कदाचित कव्हरच्या दिशेने हा जबरदस्त अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आला आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्येला मात्र गती मिळते. सुरुवातीला 8 धावा धावफलकामध्ये आपण पाहिल्या पहिल्या षटकामध्ये आणि गोलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकामध्ये विकी जोशीने 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव तिथे खर्च केली आहे. परंतु शेवटच्या बॉलवरती शेवट गोड करत असताना वेलकम उसाटणे संघासाठी हा ऋतिक पाटील. 4 धावा आल्या आणि 13 धावा 6.50च्या गतीनं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. तिसरं षटक पुन्हा एकदा प्रगती पथावरती गोलंदाज आशिष जोशी. दिनांक 9 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी या दरम्यान या स्पर्धेचा कालावधी तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी क्रिकेटचा थरार तुम्हाला या क्रीडांगणावरती अनुभवायला मिळणार आहे. तब्बल आपण जर पाहिले तर 72 ग्रामीण संघ आणि आज आपण चौथ्या दिवसामध्ये आहोत. तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत 36 संघ या स्पर्धेमध्ये खेळले गेले आणि आज 12 संघ म्हणजे एकंदरीत 48 संघ आज पर्यंत तुम्हाला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आशिष तयार. यावेळेस इथे लाईन चेक केली जाईल. अंपायर सिग्नल यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल परंतु फलंदाज होईल बाद. वाईट बॉल होता आणि काही गरज नसताना मी तर म्हणेन फलंदाज या ठिकाणी बाद झाला. धावबादच्या रूपानं मात्र यावेळेस आपण पाहिलं तर फलंदाजाला स्वतः विकेट आपली सॅक्रिफाईस करावी लागते एकही धाव नसताना. आणि फलंदाज आपण पाहिलं ऋतिक पाटील मैदानावरती होते. ऋतिकला मात्र कदाचित कॉल दिला सागर पाटीलने नो आणि यावेळेस आपण पाहिला तर फलंदाज बाद झाला. अगदी मी तर म्हणेन ज्या दिशेने मात्र ऋतिक पाटील धाव घेण्याचा प्रयत्न करत होते परंतु इथे असफल ठरत असताना आपण पाहिलं. धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत स्थिर आपण पाहतोय. 14 धावा धावफलकावरती 13 धावा परंतु एक्स्ट्राच्या रूपानं एक धाव इथे जोडली जाते. आशिष जोशीचं षटक आपण पाहतोय. पूर्वार्ध आणि या पूर्वार्धामध्ये धावा खूप कमी पाहायला मिळतात. मागची मॅच तुम्ही पाहिली असेल असं वाटलं होतं की कोळेगाव संघ या मॅचमध्ये कमबॅक करतोय धावा चेस करत असताना परंतु तिथे जी कमालीची गोलंदाजी झाली आहे ना माताडी संघाची. यावेळेस अजून एक क्लीन बोल्ड होत असताना काय बॉलिंग केली आहे. मी तर म्हणेन या षटकामध्ये अफलातून स्पेल हाताळत असताना व्हॉट अ बॉलिंग. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज आपण पाहिलं तर स्वीप करण्याचा प्रयत्न त्याचा होता आणि कदाचित चेंडू बॅटचा संपर्क होऊ शकला नाही आणि अगदी अष्टांवरती चेंडू आदळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. फर्निचर या ठिकाणी डिस्ट्रॉइड केले आणि धक्का क्रमांक आपण पाहिला तर 5वा लागत असताना सुरुवात थोडीशी खराब राहिली आहे. मी तर म्हणेन संत गतीने कासवाच्या गतीने सुरुवात करत असताना वेलकम उसाटणे या संघाला आपण पाहतोय. धाबा धावफलकावरती अद्यापपर्यंत 5 गडी त्यांनी गमावलेत आणि तिसरे षटक प्रगती पथावरती असताना 6.67 सरासरीने 14 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे विकेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये बराच काळ नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक दूरवरून येतात. चेंडूला एका टप्प्यावरती गॅदर करत असताना बराचसा अवधी फलंदाजाकडे होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना आपण पाहिलं तर या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. बॅट्समन नेम शाकाल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. संकेत पाटील
यावेळेस आपण पाहिलं तर कदाचित आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फुटवरचा वापर नाही आहे, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. आणि अगदी आपण पाहिला तर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो. चेंडूची उंची थोडीशी कमी पाहायला मिळाली. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस इथे पाहावं लागेल. अगदी दोन पंच चर्चा करत असताना आपल्याला पाहायला मिळतात पूर्वार्धामध्ये. आणि या षटकामध्ये धावाधाव फलकावरती 16 धावा बाळा मानेसर आणि दत्ता कडाव डी सर यांना तुम्ही पाहू शकाल. आणि यावेळी 7 डॉट बॉल. आशिष जोशीचं षटक देखील अप्रतिम राहिले, कारण ज्या पद्धतीने विकी जोशीने षटक हाताळलं त्यामध्ये धावा फक्त आणि फक्त केवळ 5 धावा खर्च केला. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर फटका अगदी डिपेक्सच्या कव्हरला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत, तोपर्यंत 2 धावा धाव फलकावरती एकवटल्या जात आहेत. पूर्वार्ध चालू आहे आणि या पूर्वार्धामध्ये तिसरं षटक प्रगती पथावरती असताना फक्त आणि फक्त आपण धावा पाहू शकाल. 18 धावा धाव फलकावरती. राऊंड विकेटने हा बॉल यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. मिस्टॉमिंग आणि झेलची संधी. या ठिकाणी झेल ड्रॉप होतोय. सातत्याने दुहेरी धाव एकवटली जाते. 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघ पुढे सरकतोय. धावांची गरज आहे, नितांत गरज आहे, कारण पहिले षटक आपण पाहिलं तर बाखाडण्याजोगी होतं, ज्यामध्ये 8 धावा खर्च केल्या. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी केली विकी जोशीने, ज्यामध्ये 5 धावा त्याने खर्च केला. एकंदरीत 6.50ची गती आपण पाहिली. 13 धावा धावफलकावरती. आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्यात आशिष जोशीने 7. आणि टीमची टोटल 3 षटकांचा खेळ संपत असताना 20 धावा धावफलकावरती. 20 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. आणि संघ पूर्णपणे या पूर्वार्धामध्ये बॅकफुटवरती आपण पाहतोय, कारण सलामीचे फलंदाज बाद झाले. टॉप ऑर्डरमध्ये आपण जर पाहिलं तर एकही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा राहिला नाहीये, पूर्णपणे निराश केलं. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळलेली पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये संकेत आणि शाकाल ही जोडी मैदानावरती आहे. शेवटचे अंतिम 2 षटक आणि चौथ्या षटकाचा स्पेल तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा एकदा विकी जोशी या गोलंदाजाच्या खांद्यावरती, ज्याने 5 धावांचं षटक हाताळलं. पुन्हा एकदा त्याला पाचारण केलं गेलंय चौथ्या षटकामध्ये. वीस धावा धाव फलकावरती आहेत. तिसरं षटक कंप्लीट झालं आणि चौथ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होत्या. स्ट्राईक इनला संकेत. ऑन साईडला आपण पाहतो अलॉंग द कार्पेट फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक वेगाने तोपर्यंत 2 धावा. 2 धावांचा अवधी या ठिकाणी होता. आणि 2 धावा एकवटत असताना आपण पाहिलं फलंदाज संकेतला धावा येणं गरजेचं आहे, कारण 3 षटकामध्ये आपण पाहिलं तर 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 20 धावा धावफलकावरती संघ बॅकफुट होते. 40-45 धावांपर्यंत तुम्हाला मजल मारावी लागेल 5 षटकामध्ये. कदाचित ही फायटिंग टोटल देखील होऊ शकेल. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहे समोरच्या दिशेने वार्डिश लॉंग ऑफला, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. दुहेरी धाव हे सातत्याने एकवटली जाते, कारण हे क्रीडांगण आपण पाहिलं तर गोलाकार पद्धतीचं सातत्याने 2 धावा घेण्यासाठी प्रत्येक फलंदाजाकडे मुभा असते, प्रत्येक फलंदाजाकडे वेळ देखील असतो. आणि त्या वेळेच्या अनुसरण इथे आपण पाहिलं ना तर फलंदाजी यावेळेस वाखाणण्याजोगी होत असताना, कारण धावा येणं गरजेचं कशा का होईना, परंतु धावांचं टार्गेट या ठिकाणी चांगलं दिलं पाहिजे प्रतिस्पर्धी संघाला. आणि संकेत सांगत असताना यावेळेस इट इज अ मायटी हिट. षटकार रन्स मिळतात 6.
षटकार आला आणि या षटकाराने मात्र आता कदाचित बऱ्याच उशिरानंतर मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. जर मॅडम आपण पाहिलं तर फलंदाज संकेतच्या बॅटमधून षटकार आलाय. मोठा फटका बऱ्याच उशिराने आला. अगदी सलामीला सागर पाटीलच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला होता. त्यानंतर ऋतिक पाटीलच्या बॅटमधून 5व्या क्रमांकावरती जो फलंदाज आला त्याच्या बॅटमधून एक चौकार पाहिला आणि त्यानंतर आलेला हा बराच उशिराने आलेला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता षटकारानंतर पुन्हा एकदा संकेत आक्रमक पवित्रा घेत असताना रन्स मिळत आहेत 4. धावांना गती मिळते. अगदी आपण पाहिलं तर सुरुवातीला धावा फलकावरती कमी पाहायला मिळाला, परंतु 14 धावा आता विकी जोशीवरती आक्रमणाला सुरुवात झाली आहे. खऱ्या अर्थाने विकी जोशीने 5 धावांचं षटक हाताळलं आणि विकी जोशीला पुन्हा एकदा संघनायकाने पाचारण केलं. परंतु विकी जोशीच्या विरोधात आक्रमण करणं फार सोपं नव्हतं. ते करून दाखवलंय फलंदाज संकेतने. षटकार आणि चौकार. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. अगदी डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय वन बाउन्स ओव्हर दी रोप. रन्स मिळत आहेत 4. हा देखील चौकार. मध्ये 18 धावा खर्च केल्यात विकी जोशी या गोलंदाजाने. कदाचित विकीवरती हे महागड षटक आणि धावा धावफलकावरती अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 38 धावा. सुरुवातीला 3 षटकामध्ये 20 धावा होत्या. थोडीशी चिंतेची बाब आपण पाहिली डगआउटमध्ये. परंतु आता संकेत सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू घरंगळत चाललाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडूला फील्ड केलं गेलंय. एकच धाव तिथे मिळते आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते. यावेळेस चौथ्या षटकाचा देखील खेळ समाप्त झालाय आणि चौथ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती 5 बाद 39. बॉलिंग समरीवरती जर आपण एक नजर टाकली ना पूर्वार्धामध्ये सुरुवातीला धावा नव्हत्या. धावांसाठी संघर्ष करत होता. म्हटलं जातं ना उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला 2 पर्याय देऊन जाते. तुमच्यासमोर 2 पर्याय ठेवून जाते. झोपून स्वप्न पहा किंवा उठल्यानंतर त्या स्वप्नांचा पाठलाग करा. आणि या क्रीडांगणावरती आपण पाहतो किंग ट्रॉफी 2022 मध्ये आपलाच खेळ कसा चांगला होईल या अनुषंगाने मात्र या मैदानाच्या आतमध्ये हे 2 संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला जय मसोबा मानेरे आणि दुसऱ्या बाजूला वेलकम उसाटणे हा संघ. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 5 जे षटक विकी जोशीने हाताळलं. तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा आणि चौथ्या षटकामध्ये तब्बल महागड षटक हाताळत असताना 19 धावा. त्यावेळेस ऑन साईडला आपण पाहतो अलंग द कार्पेट चेंडू पुढे सरकत होता तोपर्यंत क्षेत्ररक्षकाने त्याला गॅदर केलाय. चांगल्या पद्धतीने फील्ड केलाय. फेकी ॲक्युरेट होती आणि यावेळेस 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतो. 41 धावा. 41 धावा 41. 45 ते 50 धावा या मॅच मध्ये फायटिंग टोटल बनवू शकेल प्रतिस्पर्धी संघासाठी जय मसोबा मानेरे संघासाठी. आणि यावेळेस संकेत थांबत नाहीये. स्टँड अँड डिलिव्हर फटका अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू सीमा फटका.
ढकलणं फार सोपं असतं, परंतु जिम्मेदारी स्वीकारणं फार कठीण आहे आणि ती जिम्मेदारी इथे स्वीकारत असताना फलंदाज आपण पाहतो संकेत तब्बल 8 चेंडू त्याने फेस केलेत आणि 27 या धावसंख्येवरती तो नाबाद खेळतोय. संघाच्या धावसंख्येमध्ये अक्षरशः महत्वाचा वाटा त्याचा राहिलाय आणि शेवटचे काही चेंडू तुम्हाला शिल्लक पाहायला मिळतात. शेष 4 चेंडू. गोलंदाज आपण पाहतोय स्लॉगोरच्या षटकामध्ये विशाल भोईर. स्ट्राईक एंडला संकेत 8 धावा 2 चेंडूमध्ये खर्च केल्यात. विकी जोशीचं षटक आपण पाहिलं ज्यामध्ये 19 धावा आल्या आणि या षटकामध्ये आपल्याला पाहायचं किती धावा जमावेल हा वेलकम उसाटणे संघ या मॅचमध्ये. चौथा सामना आपण पाहतो आपल्या समोर. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या अधिकच्या माहितीसाठी चालू असलेले मॅच जय म्हसोबा मानेरे वर्सेस वेलकम उसाटणे हा संघ. 47 धावा 47 लॉस ऑफ 5 विकेट्स. गोलंदाज तयार विशाल भोईर. यावेळेस इथे लाईन पाहावी लागेल. अत्यंत चांगला बॉल. कदाचित चेंडू बॅटच्या संपर्कात येऊ शकला नाही आहे. चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता कारण ऑफस्टिक वरून जाणार हा बॉल आपण पाहिला. भन्नाट वेग होता आणि वेगाबरोबर अचूक टप्पा देखील आपण पाहिला. यष्टीरक्षक चेंडूला गॅदर करतात तोपर्यंत हा डॉट बॉल. इथे यावेळेस कव्हरच्या दिशेने खूप मोठी दरी पाहायला मिळते आणि चेंडू सरळ चाललाय. रोहित शर्मा कक्षाला सलामी देणारा हा बिग लॉंग वे षटकार. कोण म्हणते धावा येणार नाहीये कारण म्हटलं जातं ना कांचन दादा आपण पाहिलं ना तर लोकांची विचार करण्याची क्षमता जिथे संपते ना तिथे मात्र आपली क्षमता आपण दाखवली पाहिजे आणि ते करत असताना हा फलंदाज आपण पाहतोय संकेत. अत्यंत चांगली गोलंदाजी आणि गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते परंतु त्याच्यावरती आक्रमण एक तेरी और एक मेरी करत असताना गोलंदाज विशाल भोईरला आपण अंतिम षटकामध्ये पाहतोय. हा चेंडू डॉट आला बऱ्याच उशिराने आपल्याला पाहायला मिळाला कारण शेवटचा अंतिम बॉल. पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतोय संकेतच्या बॅटमधून आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फील्ड करत असताना एका हाताने चेंडूला मात्र पॉज दिलाय. चेंडू अडवला गेला आणि तिथे कदाचित 4 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी ठरत असताना क्षेत्ररक्षक आणि जय म्हसोबा मानेरे संघाचा आशिष आपण पाहतोय. 2 धावा एकवटल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 55 धावफलकावरती जाऊन पोहोचते. 56 धावांची गरज आहे द्वितीय सत्रामध्ये विजयासाठी. ती म्हणजे जय म्हसोबा मानेरे संघाला येणारे 30 चेंडू आणि 56 धावांची गरज. या दरम्यान आपण आमंत्रित करू घारिवली संघाचे संघनायक आणि नेवाली संघाचे संघनायक. टॉससाठी इन्व्हाइट केले जाते. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे आमच्या टॉस बॉक्स मध्ये. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. 56 धावांची जिथे गरज आहे. जय म्हसोबा मानेरे संघाला येणार 30 बॉल मध्ये आणि या धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील की इथून गोलंदाजी करत असताना कारण सुरुवातीला चांगला खेळ राहिला नव्हता वेलकम उसाटणे संघाचा. 3 षटकामध्ये 20 धावा आपण पाहिला आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये चांगली धावसंख्या त्यांनी उभी केली आहे. तर या धावा इथून डिफेंड करेल का हा संघ
हे देखील हा देखील मोठा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय. याचं उत्तर तुम्हाला द्वितीय सत्रामध्ये नक्कीच मिळेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये मात्र थोडंसं परिवर्तन आपण करू आणि या ऐकूया पुढचे एकदा आमचे मार्गदर्शक आदरणीय समीरजी सोमणे सर यांचा आवाज. टॉस या ठिकाणी आपण करू. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. टॉस या ठिकाणी आपण करू आणि दोन्ही संघाचे संगणक या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला घारिवली आणि दुसऱ्या बाजूला नावाली. काही नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि लगेच आपण या ठिकाणी टॉस करू. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मी विनंती करेन मान्यवरांना आपण टॉस करायचा आहे. टॉस आपण करू. घारिवली संघाचा संघटक या ठिकाणी कॉल देईल काटाचा. परंतु प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिला तर नावाली संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकतोय. नावाली संघाला विनंती करेन प्रथमतः तुमचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. नाणेफेकी जिंकली काय निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करायचे. प्रतिस्पर्धी संघ घारिवली संघ याच विभागातील एक स्थानिक संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु अगदी क्षेत्ररक्षण करत असताना 5 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल या संघाला? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. आयोजनाबद्दल आणि आयोजकांबद्दल काय सांगशील? या किंग ट्रॉफी बद्दल काय बोलशील? आयोजन तर खूप सुंदर आहे. प्रथमतः 72 संघ आहे आणि कॉम्पिटिशन पण हाय होईल यामध्ये. नक्कीच नक्कीच. आपण पाहतोय टॉस गमावलाय घारिवली संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण केलंय. यावेळेस नावाली संघाने स्वीकारलंय. टॉस तुम्ही गमावलाय. टॉस महत्वाचा होता. हो नक्कीच. टॉस जिंकला असतं तर काय डिसाईड केलं असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं असतं. आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. परंतु या आयोजनाबद्दल आणि शेवटचा प्रश्न विचारेन कारण मॅच देखील सुरुवात होते. टार्गेट आपण पाहिलं तर 56 धावांचं यावेळेस आणि मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात झाली आहे. भरपूर चांगला संघर्ष पाहायला मिळेल. शेवटचा प्रश्न आहे आयोजनाबद्दल आणि या किंग ट्रॉफीबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि दरवेळी नवीन नवीन संकल्पना इथे बघायला मिळते आम्हाला. त्याबद्दल धन्यवाद उसळगड संघाचे. तर नक्कीच धन्यवाद. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना मात्र लाख लाख शुभेच्छा. आयोजन कबड्डीच्या वतीनं आणि संपूर्ण मान्यवर कक्षाच्या वतीनं जाऊया मॅचच्या दिशेने. टॉस बॉक्समधून न्यूज येते. टॉस जिंकलाय नावाली संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केले ते म्हणजे घारिवली संघाला. जाऊया मॅचच्या दिशेने. 30 चेंडू जिथे 56 धावांची गरज आहे आणि पहिल्याच बॉलवरती मात्र फलंदाज झालाय बाद. तो म्हणजे जय मसोबा मानेरे संघाला लागणारा हा पहिला धक्का. धन्यवाद माडी. पुन्हा एकदा सर्व क्रिकेटर्स एकांचं मनपूर्वक स्वागत. किंग ट्रॉफी 2022 एकूण 72 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आणि या स्पर्धेचा आहे 4था दिवस. चालू असलेला सामना जय मसोबा मानेरे विरोधात वेलकम उसाटणे. प्रथम फलंदाजी करत असताना वेलकम उसाटणे टीम पहिल्या 3 षटकांचा आपण विचार केला तर असं वाटत होतं की किमान 30 ते 40 या धावसंख्येपर्यंत त्यांना थांबवतील. परंतु उर्वरित 2 षटकांमध्ये जी हाणामारी केली बॅट्समन संकेत पाटीलनं 12 बॉल 35 त्यानं कुठल्या टार्गेट ठेवलं तब्बल 56 धावसंख्येचं. पहिल्या बॉलवरती ते विकेट आले आणि क्लीन बोल्ड. व्हॉट अ बॉल. गोलंदाजी करत असताना संकेत पाटीलनं इथे कमालीचा चेंडू टाकला आणि बॅट्समन आउट होतोय तो अर्थातच विशाल भोईर. हा बॉल वेगवान चेंडू आणि क्लीन बोल्ड केले. मी नवनाथ साळुंके यांना विनंती करतोय की आपण त्वरित विशाल म्हात्रे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. नवनाथ साळुंके.
नवनाथ साळुंके यांना मी आमंत्रित करतोय की आपण या. बॅक टू बॅक 2 झटके दिलेत गोलंदाज संकेत पाटीलनं. बॅटिंग करत असताना अफलातून फटकेबाजी केली. असं वाटलं होतं की जे मसोबा मानेरे टीमने वेलकम उसाटणे टीमला 40 या धावसंख्येपर्यंत अडकवलं, परंतु शेवटला उर्वरित 2 षटकांमध्ये 12 बॉल 35 त्यानं मात्र कुठल्या. बॅक टू बॅक 2 झटके दिलेत. बाद होणारा पहिला फलंदाज होता पहिल्या चेंडूवरती हरेश, त्यानंतर बाद झाला विशाल. सलामीची जोडी गारद झाली. आता नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय तो लहू मात्रे, आणि शेवटचे 12चे 12 चेंडू तोच मात्र खेळलाय. अर्थातच संकेत विकेट हॅट्रिकच्या कगारवरती हा गोलंदाज. आणि एक चांगला चेंडू, रफ्तार का सौदागर संकेत पाटील इथे गोलंदाजी करतोय. टप्पा पहा किती अचूक आहे. राईट आर्म राऊंड द विकेटने विशिष्ट प्रकारचा अँगल इथे बनवण्याचा प्रयत्न करतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, बीट केलं पेसने ते मात्र गोलंदाज संकेतने. बॅट्समन लहू मात्रेला थोडं दडपण आता वाढलेलं आहे, दबाव वाढलाय मानेरे टीमवर. लोअर फुल टॉस, बॅटची आतमधली कडा घेतले. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. कदाचित बाहेरची देखील घेतली असेल कारण ही खेळपट्टी आहे समांतर. कॉमेंट्री बॉक्सला जज करणं थोडंसं कठीण काम आहे. डॉट बॉल मात्र निश्चितच आलाय. 4 चेंडू टाकलेत ते गोलंदाज संकेत पाटीलने आणि काही धाव दिलेले आणि विकेट घेतल्यात त्या मात्र 2. नावाली हुक करण्याचा प्रयत्न होता, बाउन्सर इथे टाकला. तिखट मारा इथे चालू आहे संकेत पाटील कडून. वॉट अ बॉलिंग बाय संकेत पाटील. 5 चेंडू सलग डॉट त्याने टाकले, 2 विकेट घेतल्यात. विकेट प्लस मिडन ओव्हर होईल का, ती देखील पॉवर प्लेचं हे षटक. हा एक विक्रम होईल. सुशील पाटील डायघरच्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये एक विकेट प्लस मिडन ओव्हर टाकले. आता हा संकेत पाटील तोच कारनामा करणार का. संकेतचा हा चेंडू मडन टाकला. यस, विकेट प्लस मडन ओव्हर. 2 विकेट घेतल्या पहिल्या 2 चेंडूंवरती आणि त्यानंतर हे षटक मडन टाकलं ते संकेत पाटीलनं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे मसोबा मानेरे टीमला एकही धाव करून दिलेले नाहीये. आता मात्र समीकरण बदललंय. 4 षटक आणि धावा करायचे त्या मात्र 56. कोणत्या दिशेनं मोमेंटम जातोय त्या दिशेनं प्रेक्षक वर्ग नेहमी झुकता माप देत असतो. 3 ओव्हर ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली मसोबा मानेरे टीमने, परंतु उर्वरित 2 षटकांमध्ये संकेत पाटीलनं जो काही फलंदाजीतला दमखम दाखवला त्या जीवावरती स्वतःच्या बाजूने मोमेंटम खेचला, ताकद दाखवली स्वतःची आणि पहिलं षटक टाकत असताना देखील त्यानं एकही धाव दिलेली नाहीये. आता सामना थोडासा मी म्हणेल झुकलाय तो निश्चितच पहिल्या षटकामध्ये. अर्थातच वेलकम उसाटणे संघाच्या बाजूने, परंतु इथूनही चांगली फलंदाजी करून जे मसोबा मानेरे टीम कमबॅक करू शकते. ऑन साइडला फक्त फ्लिक केले, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. पहिली धाव आणि आता अतिरिक्त स्वरूपात देखील एक धाव. 2 धाव संख्येने श्री गणेशा झालाय. 7वा चेंडू वाट पाहावी लागली ती अर्थातच मानेरे टीमला. स्वतःच्या संघाचा श्री गणेशा होण्यासाठी पाठलाग चालू आहे 56 धाव संख्येचा. 2 धावा धाव फलकावरती, 54ची गरज आहे. 23 बॉल शिल्लक आहेत. नावाली विरोधात नेक्स्ट मॅच असणारे घारिवली. दोन्ही संघ मात्र इथे सज्ज झालेत. करंट रन रेट आपण पाहिलं 1.71चा रिक्वायर्ड रन रेट अगदी आपण पाहिला तर तो हाय झालाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे. विशाल पाटील गोलंदाजी करतोय उसाटणे टीम कडून. लोअर फुल टॉस समोर खेचलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, कॅच कंप्लीट आणि एक विकेट.
3 विकेट गेल्यात. चित्र थोडं विचित्र आहे जे मनसोबा मानेरे टीमसाठी. स्कोर कार्डवर 2 धावा आणि 3 विकेट गेल्यात. उमेश जोशी आता मैदानाच्या दिशेने रवाना झालाय. एक्सपिरियन्स आहे या खेळाडूंकडे, दोन्ही खेळाडूंकडे, उमेश आणि लहूकडे. तो एक्सपिरियन्स आता कामी आणावा लागेल. सलामीचे फलंदाज, त्यानंतर वन डाऊनचे फलंदाज काहीच करू शकले नाही. आता मिडल ऑर्डरवरती जबाबदारी आहे. सुपर्ब गोलंदाजी चालू आहे. अगोदर संकेत पाटील, आता विशाल पाटील कडून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणतेही मोठे फटके त्यांनी येऊन दिलेले नाहीयेत. किंग ट्रॉफी 2022. कदाचित चौथा विकेट जाण्याचे चान्सेस आहेत. कॅच घेतोय लॉंगॉनचा खेळाडू. सलग 2 विकेट घेतले, 3 धावा आहेत आणि विकेट गेल्यात आतापर्यंत मानेरे टीमच्या 4. थांबल्या होत्या, काही स्पर्धा देखील चालू होत्या त्या नियमांतर्गत. परंतु कोरोनाच्या अगोदरचा जे मसोबा मानेरे संघ आणि आता कोरोना नंतरचा जे मसोबा मानेरे संघ यामध्ये बराचसा फरक जाणवतोय. तो मात्र आता त्यांना शोधावा लागणार आहे. विकेट हॅट्रिकच्या कागारवरती असलेला हा गोलंदाज विशाल पाटील. दोन्ही गोलंदाजांना संधी होती, संकेत पाटील आणि त्याचबरोबर विशाल पाटीलला देखील आहे. 4 विकेट गेल्यात. धावसंख्या आहे ती अवघी 2. हंगामाच्या सुरुवातीला जे मसोबा मानेरे संघ चांगल्या फॉर्म मध्ये होता. चांगली गोलंदाजी, विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असताना टाकलेला हा डॉट बॉल. 2च धावा दिल्यात या गोलंदाजांनी, 4 बॉल टाकलेत. 56 धावसंख्या. मॅच आता दूर जात असताना जे मसोबा मानेरे टीम कडून इथूनही संघर्ष होऊ शकतो. असे बरेचसे चित्र पलटी होताना आपण पाहिलेलेत, परंतु तो संघर्ष व्हायला हवा, फलंदाजांकडून तो दाखवायला हवा. ब्रेक, परंतु तो थोडा आतमध्ये आला नाही चेंडू. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव इथे जोडली जाणार. टीमची धावसंख्या मात्र 3. विकेट गेल्या 4. टार्गेट आहे 56 धावसंख्येचं. 20 बॉल शिल्लक आहेत, धावा करायचे 54. एक फलंदाज संकेत पाटील सारखा हवा आहे तो जे मसोबा मानेरे टीमला. उमेश आणि त्याचा साथीदार नितेश. हा वेगवान चेंडू, दिशा खराब आहे, पंच इशारा करतात. हा व्हाईट बॉल असेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी 1 धाव. आता 4 विकेट गेल्यात आणि 4 धावसंख्या धावफलकावरती आहे ती जे मसोबा मानेरे टीमची. रिक्वायर रन रेट अगदी आपण पाहिलं 14 म्हणजे किमान 15ची सरासरी आहे. या धावसंख्या चेस डाऊन होऊ शकतात, परंतु सलामीचे विकेट गेल्यात. मिडल ऑर्डरला आता जबाबदारी घ्यावी लागणार आणि ते जबाबदारीने खेळ केला तर ते देखील इथे जिंकू शकतात. फुल टॉस बॉल स्वीप केलाय. बॉलला शॉर्ट फाईन लेग मधून बॉल निघतोय. फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही. बॉल जातोय सीमारेषा पार. 4 धावा. टीमची धावसंख्या 8. नितेश नेते चौकार खेचला. हा वेगवान चेंडू होता विशाल पाटीलचा. 2 षटक समाप्त झालीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या ती मात्र 8. या दरम्यान घारिवली गावचे आदरणीय करसनजी पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेले मी मनपूर्वक स्वागत करतो. किंग ट्रॉफी 2022 मध्ये घारिवली गावचे करसनजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक स्वागत व्यासपीठावर. नेक्स्ट मॅच घारिवली विरोधात नावाली आहे. 18 बॉल करायचे, 48 अंतर आबाक्यात आहे आणि हे उसाटणे टीमला देखील ठाऊक आहे. एखादं षटक 20 धावसंख्येचं जर का जय मसोबा मानेरे टीमला त्यांनी कमावलं तर निश्चितच या धावसंख्येचा देखील पाठलाग होऊ शकतो. टेनिस बॉल क्रिकेट हा फलंदाजांनी वर्चस्व गाजवलेला हा खेळ आहे आणि म्हणूनच की काय कोणतीही धावसंख्या सुरक्षित नाहीये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चेस डाऊन करत असताना असे बरेचसे समालोचक म्हणतात. परंतु ते काम करण्यासाठी ते विशेष कारनामा करावा लागणार आहे तो मात्र या फलंदाजांना.
किंग ट्रॉफी 2022 तब्बल 1.5 लाख पारितोषिक प्रथम क्रमांकाचा असलेली ही स्पर्धा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कल्याण डोंबिवलीच्या अंतर्गत नियमांतर्गत चालू असलेली स्पर्धा देखणं आयोजन नीटनेटकं आयोजन प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक तुम्ही पाहू शकाल बेस्ट बॅट्समनसाठी बॅट आणि त्याचबरोबर टीव्ही बेस्ट बॉलरसाठी LED टीव्ही आणि शूज ठेवण्यात आलेले आहेत आणि बेस्ट फिल्डरसाठी कूलर प्लस शूज मात्र ठेवण्यात आलेले आहे आणि हे क्रीडांगण 4 ते 5 वर्षांपूर्वी जेव्हा जे मसोबा माणेरे टीम देखील खेळत होती त्या रेनी बॉल क्रिकेटमध्ये हे क्रीडांगण त्या पद्धतीनं विकसित झालेलं नव्हतं परंतु आदरणीय पांडुरंगजी संते साहेब VCC उसारगरने खूप सारी मेहनत घेतली या क्रीडांगणाला संपूर्णपणे डेव्हलप केलं विशेषतः डेव्हलप केलं आणि क्रीडांगणाच्या सभोवताली देखील झाडांची लागवड मात्र केली ऑन साइडला हा फटका 18 बॉल 48 ची गरज आहे हा चेंडू फेकून दिला सीमारेषा पार मॅच ऑन सांगत असताना फलंदाज नितेश भोईर पहिल्याच बॉलवरती स्वागत केले संकेत पाटीलचा षटकार लगावून मागे गेलाय बॅट्समन पंच पाहतायत हा आहे व्हाईट बॉल थोडासा दबाव आता वाढलाय संकेत वरती ज्या संकेतनं पॉवर प्लेचं षटक निर्धाव टाकलं होतं 2 विकेट घेतल्या होत्या त्याच्यावरती आता इथे दबाव प्रस्थापित झालाय सिंगल आले एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमची धावा संख्या झाली ती 15 17 चेंडू शिल्लक धावा करायचे त्या 41 17 बॉल 41 ची गरज आणखी एक व्हाईट बॉल मात्र इथे टाकलाय दबावामध्ये आता गोलंदाजी करत असताना संकेत पाटील 19 बॉल शिल्लक आहेत 17 चेंडू शिल्लक आहेत धावा करायचे ते आता 40 धावा संख्या 16 आक्रमण इथे चढवायला सुरुवात केली नितेश भोईरने बाउन्सर इथे टाकलाय बाउन्सरचा इथे वापर करत असताना ताकद झोकून देतोय खांद्याचा इथे पुरेपूर वापर केलाय तो मात्र गोलंदाज संकेत पाटीलनं कमालीचा संघर्ष चालू आहे विकेटच्या कॉलमवरती आपण लक्ष टाकलं ना तर याचा जास्त फरक पडत नाहीये आजकाल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 5-5 ओव्हरच्या 6-6 ओव्हरच्या मॅचेस ते कंटिन्यू खेळतात मिडल ऑर्डर देखील स्ट्रॉंग आहे आणि ती मिडल ऑर्डर किती स्ट्रॉंग आहे हे दाखवत असताना उमेश आणि त्याचा साथीदार नितेश पुन्हा एकदा बाउन्सरचा इथे वापर परंतु लाईन खराब आहे पंच इशारा करतात हा व्हाईट बॉल या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आल्यात त्या 9 एकूण टीमची धावा संख्या ती आता 17 56चा टार्गेट चेस डाऊन करायचे 11.70चा रिक्वायर्ड रन रेट आहे 16 बॉल शिल्लक धावा करायचे 39 आता अंतर आवाक्यात आहे परंतु विकेट गेल्या 4 नितेश आणि उमेश ही बॅटिंग करतोय किंग ट्रॉफी 2022 चौथा दिवस पंच इथे इशारा करतायत हा असेल नो बॉल थर्ड बाउन्सर या ओव्हर मध्ये नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट एक्स्ट्राच्या स्वरूपात काय चित्र पलटी झालंय पहा पहिली ओव्हर हाच तो गोलंदाज ज्याने मेडन ओव्हर टाकली होती 2 विकेट घेतल्या होत्या परंतु तिसरं षटक टाकत असताना संकेत पाटीलनं 4 वाईड बॉल 3 वाईड बॉल आणि 1 नो चेंडू टाकला आणि आता हा असेल बॉल फ्री हिटचा ज्या गदा आणलेल्या आहेत त्या कशासाठी आणलेल्या आहेत हा असेल व्हाईट बॉल हे विशाल मात्रेच सांगू शकतात आणि त्याची माहिती मला असं वाटते विशाल मात्रे निश्चितच माझ्यापर्यंत देखील पोहोचवतील की त्या ज्या गदा आणलेल्या आहेत आपण नुकताच ज्या VIP बॉक्स मध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत त्या का आणि कशासाठी फ्रीडचा बॉल लॉंगॉनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून 100 पिकअप थ्रो झालाय तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट आहे या ओव्हरमध्ये धावा आल्यात मॅचचं चित्र पलटी करायला सुरुवात केली या मॅच मध्ये रंग भरत असताना ही जोडी उमेश आणि नितेश 21 धावा संख्या झालेली आता बॉल शिल्लक आहेत 15 करायचे त्या मात्र 35 रन्स टू विन खूप सुंदर ट्रॉफीज त्याचबरोबर मालिकावीरसाठी बाईक आनंद घेत आहेत सर्व पाहुणे मान्यवर या व्यासपीठावरती उपस्थित आहेत सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत क्रिकेटमध्ये चित्र व्हायला वेळ लागत नाही बदल आणि तो बदल कितपत झालाय पहा पहिली ओव्हर मेडन टाकणारा गोलंदाज आतापर्यंत त्यांना धावा दिल्यात त्या तब्बल 13
दिशा खराब, दिशेपासून भरकटला या ओव्हरमध्ये गोलंदाज संकेत पाटील. मला असं वाटते पहिल्या ओव्हरची देखील भरपाई या ओव्हरमध्ये घेत असताना मानेरे संघ 5वा वाईट त्याने इथे मात्र टाकलाय. +1 नो. 15 चेंडू आता गरज आहे 34 धावसंख्येची. या जोडीनं कमाल केले जय मसोबा मानेरे टीम साठी. अजूनही काही फलंदाज डगआउट मध्ये शिल्लक आहेत. खोदून काढला हा बॉल मिडविकेट आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध डीप मधून क्षेत्ररक्षक आला. यावेळी मात्र फंबल झाले. 2 धावा इथे अर्जित केल्यात. मॅच वरती कंट्रोल आता संपूर्णपणे पाहायला मिळतंय ते जय मसोबा मानेरे टीमचं. संघर्ष पहा कसा झालाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये डगआउट मधून देखील आवाज येत नव्हता. खांदे विसावले होते परंतु जसा एक चौकार आला बॅट्समन उमेश जोशीच्या बॅटमधून स्वीपचा एक फटका त्यानंतर एक षटकार आला आणि समीकरण बदली व्हायला सुरुवात झाली. 14 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या मात्र 32-32. ऑफ ड्राईव्ह माफी असावी. ऑन ड्राईव्हचा फटका. 2 धावा पुन्हा एकदा इथे 2 धावा कंप्लीट केल्यात. भरधाव वेगाने इथे मात्र धावत असताना दोन्ही बॅट्समन आणि ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचते की या चांदीच्या गदा का आणल्यात ती निश्चितच तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. 3रं षटक अद्यापही मार्गस्थ आहे. 13 बॉल शिल्लक आहेत. धावा करायचे 30. अंतर कमी होईल की मात्र अंतर तेवढंच ठेवण्यात येईल गोलंदाज संकेत पाटील कडून. लॉंग ऑनचा फिल्डर पोहोचतोय. फुल टॉस बॉल. संधी मिस गमावले. विकेट किपर डायरेक्ट हिट करू शकला नाही. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आहे ती जय मसोबा मानेरे टीमची 27 आणि आता 12 बॉल शिल्लक आहेत. धावा करायचे त्या मात्र 29. आणि आपल्या स्क्रीनवरती SMD लाईव्हला देखील मी विनंती करेल की जे आपल्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफींसमवेत आणखी 3 पारितोषिक ऍड करण्यात आलेली आहेत. अर्थातच चांदीची गदा मी बहुतांशी पाहिलेली आहे. महाराष्ट्र केसरी पटकावलं की त्या कुस्तीपट्टूला एक गदा दिली जायची परंतु या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पहिल्यांदा मी असं म्हणेल की बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आणि त्याचबरोबर बेस्ट फिल्डरला एक चांदीची गदा मात्र देण्यात येईल आणि ती आपल्या स्क्रीनवरती. हा अनोखा मला असं वाटतंय एक अनोखा पारितोषिक मात्र ठेवण्यात आलेले बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन आणि त्याचबरोबर बेस्ट फिल्डरसाठी. मला असं वाटतंय की तो जेव्हा ही गदा घेऊन जाईल करसन पाटील सांगतायत जेव्हा तो खेळाडू घेऊन जाईल मला असं वाटतंय की पैलवानच गावात आला की काय असं वाटेल आणि पैलवान सारखीच ती कामगिरी असेल. कारण या खेळामध्ये असं झालंय की बॅट्समन जास्त पैलवान आहेत परंतु गोलंदाजांना देखील ते पारितोषिक देण्यात येईल आणि बेस्ट फिल्डरला देखील देण्यात येईल. एक अनोखं पारितोषिक ठेवण्यात आलेले. खरं तर ही परंपरा जपलेली उसरगर वासियांनी विशाल म्हात्रे त्याचबरोबर पांडुरंग संते साहेबांनी की कुस्तीपासून आपण थोडे दूर गेलेत. आता मातीचा जो खेळ आहे आपला कबड्डी खरं तर आपला खेळ आपण पाहिला कबड्डी कुस्ती त्याचबरोबर खो खो ज्या काही म्हणजे जे इंटरॅक्शन बॉडी इंटरॅक्शन जास्त होतं परंतु हा थोडा आयात केलेला खेळ आहे. जास्त करून बाहेरच्या म्हणजे पाश्चिमात्य संस्कृती असलेला हा खेळ आहे परंतु त्याच्यावरती प्रेम आपलं जास्त जडलंय परंतु आपला खेळ देखील जपला जावा त्यामधील काही पारितोषिक या स्पर्धेमध्ये मात्र ठेवण्यात आलेले. किंग ट्रॉफीमध्ये बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी मात्र चांदीची गदा देण्यात येईल किंग ट्रॉफी 2022 मध्ये. म्हणजे अर्थातच किंग ट्रॉफी जिंकल्यानंतर जे वैयक्तिक पारितोषिक जिंकल्यानंतर तो गावामध्ये बॉस सारखा मिरवला पाहिजे म्हणून त्याला देण्यात येईल चांदीची गदा. 12 बॉल शिल्लक आहेत. कोण आता इथे किंग ठरणार कोण आता इथे बॉस ठरणार कोण सामना विजय होणार मानेरे की त्यांच्या विरोधात उसाटणे. 12 बॉल करायचे ते 29 धावा. 29 गोलंदाजी करण्यासाठी आलाय तो सागर पाटील. समोर बॅट्समन नितेश 7 बॉल 13 वरती तो खेळतोय. उमेश त्याचा साथीदार आहे 3 बॉल 4 वरती तो खेळतोय. वेगवान चेंडू अतिशय वेगाने इथे टाकला होता. अनपेक्षितरित्या बॅट्समन पर्यंत पोहोचला हा चेंडू. अपेक्षित नव्हती ही गती. सिंगल आले. 11 बॉल शिल्लक 28 करायचे. मागच्या मॅच मध्ये असंच काहीसं चित्र होतं. धावसंख्या चेस डाऊन झाल्या नव्हत्या कोळेगाव टीम कडून. चांगली गोलंदाजी केली होती उमेश पाटीलनं आणि त्या गोलंदाजीसाठी बरीचशी पारितोषिकं देखील आली होती. जियान सुरेश फौजदार
यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं कॅश प्राईज देण्यात आलं होतं उमेश पाटीलला. त्याचबरोबर रवी ठाकूर साहेबांकडून देखील 500 रुपयांचं कॅश प्राईज देण्यात आलं होतं. तशी गोलंदाजी देखील केली होती उमेश पाटीलनं. 6 बॉलमध्ये 11 असताना पहिला बॉल वाईट टाकला, त्यानंतर 6 बॉल 10 धावा त्यांनी करून दिल्या नव्हत्या आणि सलग 4 विकेट त्याने घेतल्या आपल्या ओव्हरमध्ये. तशी गोलंदाजी पुन्हा एकदा होईल का? कारण संकेत पाटीलनं या सत्राची पहिली ओव्हर मेडन टाकले, 2 विकेट घेतल्यात. 2 वरती 4 विकेट होत्या, 2 वरती 4 विकेट होत्या. 28 वरती 4 विकेट. चित्र बदली व्हायला क्रिकेटमध्ये वेळ लागत नाही आणि या चित्रामध्ये रंग भरण्याचं काम कोणी केलं असेल ते उमेश आणि नितेशने. 11 बॉल 28 ची गरज आहे. थोडा गोलंदाजावरती दबाव वाढलाय. लेफ्टी बॅट्समन समोर उमेश. बॅटची आतमधला कडा घेऊन बॉल जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिथपर्यंत. एक धाव इथे जोडली जाणार. सिंगल आले. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल 29 वरती 29 करायचे असतील. आता मात्र 10 बॉल 27. कंचनजी पालकर सातत्याने माहिती पोहोचवत असताना 10 बॉल 27. SMD लाईव्ह च्या माध्यमातून देखील बरेचसे क्रीडा रसिक आता आमच्या समवेत जोडले गेलेत. किंग ट्रॉफी 2022 वरती जशी उद्घोषणा झाली की बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरला चांदीची गदा देण्यात येईल, तसे व्ह्यूअर्स देखील आता वाढलेत. त्यांना पाहायचे की नक्की चांदीची गदा कशा पद्धतीनं आणि तिचं स्वरूप काय. 29 धावा. बाउन्सर तिखट एकदम नाका समोरून बॉल काढला तो विकेट किपरच्या हातामध्ये गोलंदाज सागर पाटील कडून. कमालीचा बाउन्सर होता हा. डॉट बॉल मात्र आलाय. 9 चेंडू 27 ची आता गरज आहे. पुन्हा एकदा डगआउट शांत झालंय. हेच तर खरं चित्र आहे. भावनांशी निगडीत असलेला हा खेळ आहे. ज्यावेळी आपल्या संघाच्या बाजूने चांगलं घडत असतं तेव्हा टाळ्या शिट्या निश्चितच आरडाओरड होत असते, परंतु जेव्हा आपल्या संघाच्या बाजूने थोडी खराब कामगिरी होत असते तेव्हा आपोआप आपण शांत होतं. हा भावनांशी निगडीत असलेला खेळ प्रत्येकाला आवडतीचा आहे. 9 बॉल करायचे त्या मात्र 27. हा वेगवान चेंडू, त्यावरती प्रहार आलाय. बॉल गेलाय तो मात्र सीमा रेषा पार. येतोय हा षटकार. बरेच जण गेलेले आहेत गोव्याला, बरेच जण गेलेत. कोकणाचा जसा घाटाचा रस्ता तो ना, कधी इकडे वळण कधी तिकडे वळण, तसा हा सामना आहे. कधी माणेरेच्या बाजूनं तर कधी उसाटणेच्या बाजूनं. स्लोवर वन परंतु वाईड बॉल आहे. लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न होता. आता 8 बॉल शिल्लक आहेत. दाबा करायचे त्या मात्र 20. 8 बॉल शिल्लक आहेत. दाबा करायचे 20. उसाटणे टीमचे विकेट गेल्या होत्या 5 आणि आतापर्यंत 6 गेल्यात विकेट आणि मानेरे टीमच्या विकेट गेल्यात आतापर्यंत 4. उसाटणे टीमच्या विकेट गेल्यात 6, मानेरे टीमच्या विकेट गेल्यात आतापर्यंत 4. 8 बॉल करायचे 20. गोलंदाजी करतोय सागर. एक तिखट बाउन्सर टाकला होता, त्याचं चोख प्रत्युत्तर दिलं ते फलंदाज नितेश भोईरनं. काय बॅटिंग करतोय नितेश. सुरुवातीला डबल्स वरती निर्भर राहिला आणि आता आक्रमण मात्र इथे करण्यात आलेलं आहे. स्लोवर वन फसला इथे बॅट्समन. एक्स्ट्रा कव्हरला कॅच आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक पोहोचेल का? दुसरी धाव इथे घेण्याचा प्रयत्न आणि आता तिसरी होण्याचे चान्सेस दिसत आहेत. 3 धावा इथे. 3 धावा फार महत्वाचे आहेत. दबाव वाढत असताना आता क्षेत्ररक्षकांवरती 3 धावा इथे मात्र जोडल्या जातात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते आता 39 वर 39. 7 बॉल शिल्लक आहेत. धावा करायचे त्या मात्र 17. चला, नावाले टीमला विनंती करतोय की आपण फोटोशूट साठी जायचंय. नवनाथजी साळुंखे नावाने प्रसिद्ध आहेत आणि या विभागातील दशरथ पाटील. टीमची धावसंख्या 39. 7 बॉल शिल्लक. धावा करायचे त्या मात्र आता 17. अंतर कमी होईल की गोलंदाज एखादा चांगला चेंडू टाकेल आणि आपल्या टीमला या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करून देईल. 7 बॉल 17 ची गरज आहे. लेफ्टी बॅट्समन समोर आहे उमेश कडून आता धाबांची अपेक्षा आहे या टीमला. 4 बॉल त्याने फेस केलेत. बराच काळ नॉन स्ट्रायकिंग एंडला तो उभा होता. 7 बॉल 17 ची गरज.
गोलंदाज सागर पाटील वरती तितकाच दबाव आहे. या मॅच मधील सर्वात महत्वाचा हा चेंडू आहे. एक मोठा फटका आला तर मुसंडी मारेल मानेरे, डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा कमबॅक करेल उसाटणे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल टाकला हा शेवटचा तो सागर पाटीलने. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिला आपल्या टीमला. 6 बॉल शिल्लक आहेत, धावा करायचे त्या मात्र 17. कुठेही जाऊ नका मित्रांनो, मॅच अजून समाप्त झाली नाही कारण नितेश अजूनही मैदानावरती उभा आहे. 11 बॉल 23 मध्ये तो खेळतोय आणि शेवटच्या ओव्हर मध्ये त्याला धावा करायचे त्या मात्र 17. ज्या पद्धतीने संकेत पाटीलने शेवटचे 12 चेंडू फेस केले, आपल्या टीमसाठी 12 चेंडूंमध्ये 35 कुठल्या, त्याचप्रमाणे मैदानावरती नितेश भोईर उभा राहील का, 6च्या 6 बॉल फेस करेल का आणि 17 धावा तो मात्र कुठेल का. या अगोदर जी उद्घोषणा झाली या संपूर्ण स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी चांदीची गदा देण्यात येईल आणि ते आम्हाला पुरस्कर्ते आहेत कैलासवासी यमुनाबाई राजाराम पाटील, कैलासवासी अनंता राजाराम पाटील, कैलासवासी कुमारी रसिका सुनील पाटील यांच्या स्मरणार्थ श्री चिंतामण पाटील छकडेवाला, महाराष्ट्र प्रसिद्ध उसरगरचे यांच्याकडून ती चांदीची गदा 3 आम्हाला देण्यात आलेले. त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. काल आमच्याकडे होत्या कर्जतमध्ये कोशाणेला. संपूर्ण महाराष्ट्र काल कर्जतमध्ये आला होता. संपूर्ण महाराष्ट्र ज्यांचं ज्यांचं प्रेम आहे शर्यतीवरती ते सर्व काल कर्जतमध्ये दाखल होते. आणि श्री चिंतामणजी पाटील साहेब चकडेवाला, महाराष्ट्र प्रसिद्ध उसरगर यांच्याकडून त्या चांदीच्या गदा देण्यात आलेल्या आहेत. त्यांचं मनापासून आभार. 6 बॉल करायचे 17. मिस्टर शाकाल खलनायक ठरेल का मानेरे टीमसाठी. पहिलाच बॉल इथे नितेशने स्ट्राइक सोडले. स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न असेल आणि ते डायरेक्ट हिट झाले. बॅट्समन आउट असणार आहे निश्चितच. उमेश एक धाव तर जरूर जोडले गेले. 5 बॉल शिल्लक आहेत, धावा करायचे त्या मात्र 16. घारिवली संघ आपण त्वरित या संपूर्ण स्क्वॉडला घेऊन, कॅप्टन घारिवली टीमचा कॅप्टन आपल्या संपूर्ण टीमला घेऊन या फोटोशूट साठी. 5 बॉल शिल्लक आहेत, धावा करायचे त्या मात्र 16. पाच ओव्हरच्या मॅच मध्ये प्रत्येक चेंडूला किती महत्व आहे पहा. 5 बॉल शिल्लक आहेत, धावा करायचे त्या मात्र 16. बॅट्समनच्या एकच टार्गेट असेल की या 2 बॉल मध्ये एखादा तरी मोठा फटका, जेणेकरून दबाव हा गोलंदाजावरती जास्त प्रमाणात येईल. आणि गोलंदाजाचा प्रयत्न एकच असेल की हा बॉल डॉट टाकण्याचा प्रयत्न, जेणेकरून 4 बॉल मग 16चं समीकरण, आणखी दबाव मात्र जास्त वाढेल तो फलंदाजावरती. मॅच अद्यापही अगदी आपण पाहतोय की समप्रमाणात आहे. थोडं बॅट्समनसाठी पर्सेंटाईल कमी आहे, गोलंदाजासाठी पर्सेंटाईल जास्त आहे, परंतु स्लॉग ओव्हरचा षटक आहे, जुना चेंडू आहे, 5व्या षटकामध्ये कॅप्टनचा बॉल आहे आणि आतापर्यंत फलंदाज नितेश देखील तितकाच सरस ठरलाय. 5 बॉल शिल्लक 16 करायचे. फुल टॉस, नो बॉल, त्यावरती हा येतोय प्रहार, षटकार. मॅच टर्न होत असताना जे मसोबा मानेरे टीम साठी. षटकार आलाय. नो +6, एकूण 7 धावा. टीमची धाव संख्या 47. आता 5 चेंडू शिल्लक आहेत, धावा करायचे त्या मात्र 9. दबाव, टेन्शन. 5 बॉल शिल्लक आहेत, 9 करायचे. फ्री हिटचा हा चेंडू असेल. नितेश 13 बॉल 30 वरती खेळतोय. मिस्टर शाकाल जरी खलनायक असला ना तरी सुद्धा या मॅचचा खरा विलन ठरतो आतापर्यंत तो मिस्टर नितेश मानेरे टीम कडून. 5 बॉल, धावा करायचे 9 आणि हा बॉल आहे फ्री हिटचा नितेश साठी. शफल झाला बॅट्समन ऑन साइडला, चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध दुसरी धाव घ्यायची आहे. फेक झाले विकेट कीपर पर्यंत, तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट आहे. दुसरी तिसरी कुठेही घेणार नाही. 4 बॉल शिल्लक आहेत, धावा करायचे ते आता मात्र 7. मॅच अजून फिनिश झालेली नाहीये. गोलंदाजाने हा बॉल डॉट टाकला तर पुन्हा एकदा बॅट्समन वरती दबाव येईल. दोलायमान परिस्थितीमध्ये हा सामना. कोण जिंकणार, जय मसोबा मानेरे की मात्र वेलकम उसाटणे. काय मॅच झाले,
पहिल्या 2 ओव्हरमध्ये अवघ्या धाबा होत्या, 8 विकेट गेल्या होत्या, 4 तिथून सामना खेचला उमेश जोशी आणि नितेश भोईरने. अजूनही तो मैदानावरती उभा आहे. 3 बॉल त्याला करायचे, त्या मात्र 4 बॉल धावा करायचे 7. विकेट आतापर्यंत गेल्या दोन्ही टीमच्या. उसाटणे टीमच्या विकेट गेल्यात 6, मानेरे टीमच्या विकेट गेल्यात 5. हलक्या हाताने चेंडू ढकललाय लॉंग ऑफच्या दिशेने. दुसरी धाव जरूर घेण्याचा प्रयत्न होईल. विकेट किपर पर्यंत थ्रो पोहोचेल, तत्पूर्वी पोहोचला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. संपूर्णपणे तन मन झोकून आता फलंदाजी करताना दिसतोय तो मात्र बॅट्समन नितेश. वैयक्तिक त्याचं आपण विश्लेषण पाहिलं फलंदाजीचं तर 15 चेंडू 34 वरती तो खेळतोय. 2 बाद नव्हे तर 4 बाद 2 अशी परिस्थिती होती तेव्हापासून त्यानं हा सामना खेचलाय. 51 धावा झाल्या. 3 बॉल 5 ची गरज आहे. 3 बॉल 5 ची गरज आहे. 1 विकेट प्लस आहे मानेरे संघ. 1 विकेट प्लस आहे मानेरे संघ. 6 विकेट गेल्यात उसाटणेच्या, 5 विकेट गेल्यात मानेरेच्या. म्हणजे विकेट न गमावता आणि टॉस देखील जिंकलाय मानेरे टीमने. जरी विकेट गेली 6 पर्यंत तरी ठीक आहे. तरी टॉसच्या जोरावरती 5 धावा करून हा संघ विजय होऊ शकतो. 4 धावा करून. 3 बॉल करायचे त्या मात्र 5. गोलंदाजाच्या डोक्यामध्ये एकच चालू आहे अर्थातच शाकालच्या की मला इथे विलन ठरायचं आणि समोरचा जो खलनायक आहे त्याला इथे मला बाद करायचंय. तो विकेट घेईल का, डॉट बॉल टाकेल का. 3 बॉल मध्ये धावा वाचवायचे आहेत तर मिस्टर शाकालला 5. यस डॉट बॉल. यस इथे डॉट बॉल आला आणि स्ट्राइक रोटेट केले. स्ट्राइक रोटेट केले या बॅट्समनने. बॅट्समन आउट होईल तो मात्र नितेश. थोडा धक्का देणारा हा निर्णय ठरलाय. ज्या खेळाडूनं हा सामना संपूर्णपणे खेचून आणला आपल्या बाजूनं त्या बॅट्समनला इथे बाद केलंय. स्ट्राइक रोटेट केले. आता 2 चेंडू गरज आहे ती मात्र 5 धावा संख्येची. विकेट न गमावता 5 धावा जरी केल्या, 4 धावा जरी केल्या तरी सुद्धा मानेरे संघ विजय होऊ शकतो. परंतु 2 धावा 4 विकेट असताना जो संघर्ष केला फलंदाजीतला 15-16 बॉल 34, तो संघर्ष फलंदाजीतला तुम्हाला आवडला असेल नितेश भोईरचा तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या नितेश भोईरसाठी. काय कमालीची त्याने फलंदाजी केले. 16 बॉल 34 धावसंख्येचं त्याने मात्र इथे योगदान दिलं. 2 चेंडू शिल्लक आहेत. कांचन पालकर कोण सामना जिंकणार. खतरनाक सामना. काही सांगू शकत नाही या मॅच मध्ये कोण जिंकणार आहे. किंग ट्रॉफी मधला हा बॉस सामना, एकदम कडक मॅच. 2 चेंडू 5 धावसंख्येची गरज. विकेट न गमावता 4 जरी केल्या तरी सुद्धा मानेरे संघ मात्र इथे विजय होऊ शकतं. क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन फेल आहे. 2 बॉल विकेट न गमावता 4 तशा करायचे 5 मानेरे टीमला. स्ट्राइक घेतले बॅट्समन रवी जोशीने. शाकाल गोलंदाजी करतोय समोर. ब्लॉक होलला टाकलेला हा चेंडू स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचलाय. डायरेक्ट हिट इथे झालाय आणि बॅट्समन आउट. रिक्स घेतली ती मात्र मिस्टर शाकालने, परंतु बॅट्समन इथे आउट झालाय. आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. विकेट गेल्यात आतापर्यंत 7. याचा अर्थ 1 बॉल आता करायला कंपल्सरी असतील मानेरे टीमला 5. परंतु एक मला समजलं नाही, कंपल्सरी एका चेंडू मध्ये 5 धावा करायचेत मानेरे टीमला कंपल्सरी, कारण विकेट त्यांच्या गेलेल्या आहेत 7. या बॅट्समनने रवी जोशीने नितेशला जेव्हा डॉट बॉल फेस केला त्यावेळी त्याला विकेट देण्यास भाग का पाडलं, या मॅचचा सर्वात मोठा क्वेश्चन आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून धावा येत होत्या तो फलंदाज डॉट झाल्यानंतर त्या फलंदाजाला विकेट सॅक्रिफाईस का करावी लागली, या मॅच मधील सर्वात मोठा प्रश्न आहे. परंतु मॅच अजून फिनिश नाहीये. 1 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. सैराट चित्रपटातील नागराज मंजुळे यांचा डायलॉग, ठोकला तर जिंकला, हुकला तर मुकला. सध्याची परिस्थिती तीच आहे. 1 चेंडू 5 देणारा धावा देणारा फटका नाहीये. 1 चेंडू मध्ये 6 धावा देणारा फटका असणार आहे तो षटकार. कोण जिंकणार. वेलकम उसाटणे की त्यांच्या विरोधात खेळणारा जय मसोबा मानेरे. 1 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. काय सामना रंगलाय. उत्कंठावर्धक सामना, रोमहर्षक सामना, हेलकावे घेणारा सामना. पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्लेचं षटक असताना मेडन ओव्हर षटक टाकणारा एक गोलंदाज ठरला, परंतु त्याच्या विरोधात आक्रमण आलं. नितेश मैदानावरती चमकला आणि शेवटपर्यंत 1 चेंडू 5 धावसंख्येची गरज. एकदा टाळ्या होऊन जाऊ दे या चेंडूसाठी. कोण जिंकेल. फटका खेचलाय आणि अवघ्या
यस, चेंडू शेवटच्या क्षणी अडवला आणि सामना मात्र जिंकलाय तो अर्थातच वेलकम उसाटणे हा संघ. परंतु काय संघर्ष केला नितेश भोईरनं जे मसोबा मानेरे टीम कडून. परंतु पुन्हा एकदा तोच एक प्रश्न, नितेशच्या बॅटमधून धावा येत होते, आता नितेशला का विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. आणि याच प्रश्नाच्या भोवती उत्तर या मॅचचं दडलं होतं. पराभूत झाला जे मसोबा मानेरे संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स टू वेलकम उसाटणे, त्यांना आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया सेकंड राऊंडसाठी. आणि त्याचबरोबर जे मसोबा मानेरे टीमला देखील पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देऊया. वेल प्लेड.